नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या 23 जुलै 2026च्या आयुष्मान भारत योजना संदर्भातील सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्स घेऊन आपण पुन्हा एकदा हजर आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातील 16,000 संशयास्पद आरोग्य दावे तसेच SIT चौकशी, AI आधारित तपासणी, आयुष्मान वय वंदना कार्ड आणि 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 लाखांपर्यंतच्या मोफत उपचारांची माहिती, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना अंतर्गत 2024 ते 2026 या कालावधीत सुमारे 16,000 संशयास्पद उपचार आणि शस्त्रक्रियांचे दावे समोर आलेले आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात सध्या मोठी खळबळ उडालेली आहे. ओके, आता नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक संशयास्पद दावे आढळलेले आहेत. या 16,000 संशयास्पद प्रकरणांपैकी सुमारे 9,500 प्रकरणे जी आहेत ती नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आलेली आहे. प्राथमिक तपासणीत काही रुग्णालयांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशयसुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजेच की 5 रुग्णालयांची नोंदणी जी आहे ती आता रद्दसुद्धा झालेली आहे. ओके, ही मोठी अपडेट म्हणता येईल. या प्रकरणात कारवाई करत 5 रुग्णालयांची आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील नोंदणी जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित रुग्णालयांना योजनेअंतर्गत नवीन दावे करता येणारच नाहीत. ओके, तसेच SIT चौकशीचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक म्हणजेच की SIT स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. हे पथक संशयास्पद दावे, आर्थिक गैरव्यवहार आणि संबंधित रुग्णालयांची भूमिका सध्या तपासणार आहेत. ओके, आता जी नंतरची जी अपडेट आहे ती म्हणजेच की एक तांत्रिक अपडेट आहे. भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच की आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि प्रगत डेटा विश्लेषण प्रणालीचा आता वापर करणार आहे. या माध्यमातून सुमारे 13 लाख संशयास्पद दाव्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे बनावट उपचार, चुकीचे क्लेम आणि आर्थिक गैरव्यवहार लवकर ओळखणे आता शक्य होणार आहे. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल जर बघायचं झालं तर आता 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेअंतर्गत 70 वर्षे किंवा त्यावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला उत्पन्नाची अट न ठेवता दरवर्षी 5 लाखांपर्यंतचे कॅशलेस आरोग्य विमा संरक्षण दिले जात आहे. यामुळे होणार काय, लाखो ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा आता मिळणार आहे. ओके, तसेच वय वंदना कार्डसाठी नोंदणी कशी करावी याबद्दल जर सांगायचं झालं तर या कार्डासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा करता येतो. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच की CSC केंद्रामार्फतही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत नोंदणी करून या. ओके, एवढंच मी तुम्हाला सांगेन आणि या योजनेचा लाभ तुम्ही पूर्णपणे घ्या. ओके, आणि 23 जुलै 2026 पर्यंत आयुष्मान भारत योजनेबाबत कोणताही नवीन अधिकृत नियम किंवा लाभ जाहीर करण्यात आलेला नाही आहे. सध्या शासनाचा भर संशयास्पद आरोग्य दाव्यांची चौकशी तसेच AI आधारित तपासणी आणि पारदर्शक अंमलबजावणी यावरच आहे. ओके, जर तुमच्या कुटुंबात मंडळींनो 70 वर्षे किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांनी आयुष्मान वय वंदना कार्डसाठी नक्की नोंदणी करावी, जेणेकरून दरवर्षी 5 लाखांपर्यंतच्या कॅशलेस उपचारांचा लाभ तुम्हाला मिळू शकेल. तसेच आयुष्मान भारत योजनेशी संबंधित कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. नेहमी शासनाच्या अधिकृत माहितीवरच तुम्ही विश्वास ठेवा. आणि अशाच आयुष्मान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, PM किसान पीक विमा, नमो शेतकरी योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची माहिती आपल्या मित्रपरिवारांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.